प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या सख्या आईला आणि तिच्या प्रियकराला बिबेवाडी पोलिसांनी सिंहगड परिसरातून अटक केली आहे। 35 वर्षीय महिला आरोपी पुण्यातील बिबेवाडी परिसरात राहायला असून तिचा 24 वर्षीय प्रियकर या दोघांचं प्रेम संबंध होते। या सगळ्याची माहिती पीडित अल्पवयीन तरुणीने घर मालकिणीला सांगितल्यानंतर चिडलेल्या प्रियकर आणि तिच्या आईने 13 वर्षाच्या पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल केलेत। यानंतर ते दोघंही फरार झाले होते। या दोनही आरोपींचा शोध बिबेवाडी पोलिसांनी घेऊन दोघांना अटक केली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, खरं तर अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे। स्वतःच्या मुलीचे हे अश्लील व्हिडिओ बनवून या आईने व्हायरल केलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? मेघना, खरं तर आपण पाहिलं की ही जी आरोपी आहे महिला 34 वर्षे, ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आणि ती काही वर्षापासून पुण्यातील बिबेवाडी भागामध्ये राहते। तिचं आणि तिच्या पतीचं पटत नव्हतं म्हणून ते हे अलिप्त राहत होते आणि याच दरम्यान जो आहे तिचा जो 24 वर्षाचा प्रियकर आहे यांच्या दोघांचं सूत जुळलं। आपण पाहिलं तर यामध्ये जे आहेत ही जी मुलगी आहे पीडिता, ती या सगळ्या घटनेला विरोध करत होती आणि त्या विरोधातूनच या दोघा जी आई आहे काळीमा फासणारी नात्याला, ती आई आणि तिचा 24 वर्षाचा प्रियकर या दोघांनी मिळून या पीडित 13 वर्षी जी आहे तिचे फोटो काढले आणि ते सोशल माध्यमावरती व्हायरल केले। तिच्या नातेवाईकांकडे सुद्धा हे सगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले। यानंतर मात्र संतापजनक सगळी घटना समोर आली आणि या दोन्ही आरोपीच्या विरोधात बिबेवाडी पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। अत्यंत मानवतेला काळीमा फासणारा सगळा प्रकार होता आणि या सगळ्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल या दोघांवरती झाल्यानंतर हे दोघेही फरार झाले होते आणि पुण्यातीलच सिंहगड परिसरामध्ये एका घरामध्ये ते दोघं राहतात त्याची माहिती गुप्त जी आहे ती बिबेवाडी पोलीस स्टेशनचे जे पोलीस उपनिरीक्षक येवले आहेत त्यांना मिळाली होती आणि त्या दोघांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातून जे आहेत ते जावई जो असतो म्हणजे होणाऱ्या मुलीच्या नवऱ्यासोबतच आई पळून गेली होती आणि त्या घटनेनंतर अत्यंत मानवतेला काळीमा फासणारी ही पुण्यातील घटना आहे। मेघना, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।